वेलकम बॅक टू आवर चॅनल. सो आज आम्ही चाललेलो आहोत अलिबागला आणि आमची जर्नी स्टार्ट झालेली आहे मीरा रोडवरनं. माझ्यासोबत आहे केतन. हाय गाईज, वेलकम बॅक टू अवर चॅनल. मी मस्त एकदम नटून म्हणजे कपडे एकदम टकाटक घालून चाललेलो आहोत आणि मागे आहे इकडे आमचे फ्रेंड्स वैभव आणि पिहू. सो आर यू गाईज एक्साइटेड? व्हेरी मच. फुल ऑन जोश आहे सगळ्यांचा. मी सोबत नाश्ता घेतलेला आहे आणि इडली आणि चटणी घेतलेली आहे. आज आम्ही बोल. आज आम्ही एकटेच नाही जात आहेत, आमच्या सोबत आम्ही फ्रेंड्सला पण घेऊन चाललो बिकॉज एव्हरी टाइम जातो तर आम्हाला बोर होतो भरपूर. आता आम्ही थांबलेलो आहोत पाणीपुरी खायला. सो आम्ही आता इथे मिठा स्वीट करून आहे इथे हॉल्ट घेतलेला. थोडे इडली वगैरे खाल्लो, सगळं रिलॅक्स केलो मस्त. आता इथून दाखवत आहे 1.50 मिनिट्स म्हणजे ऑलमोस्ट 2 आवर्स. तर ट्रॅफिक पण इतका नाही आहे. जाऊया आपण आता. फायनली आम्ही पोचलो आहोत ILF 2740 स्टॅरी नाईट विलाजला. माझी झोपही झाली नाही पण ह्यांच्यामुळे वैभव आणि पिहूमुळे एनर्जी फुल ऑन आहे. आता पुढे काय होणार आहे तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघाच. फुल एक्साइटिंग व्हिडिओ असणार आहे हा, है ना पिहू? यस. बहुत ज्यादा. सो हा एंट्रन्स आहे. मला वाटतं इथे बाजूची बिल्डिंग होती त्यांचं, आपले रिसॉर्ट इकडे. हीरो कितना उतरना है? इथे कंटेंट क्रिएटरनी कॅमेरा ठेवलेला आहे. अरे जल्दी जल्दी एक साथ. कंटेंट क्रिएशनची माता आहे. खूप सुंदर असा विला आहे, मस्त. बारबी वाला विला अपना. नहीं मैं बोल रही हूँ चाहिए. दोन ब्लॉगर्स आणि हे नॉन ब्लॉगर्स आणि हे ड्रायव्हर. यो माय बेबी. पिंक, येलो, ग्रीन, ब्लू. खूपच सुंदर असा आहे, मस्त रूम आहे. नंतर आम्ही तुम्हाला सविस्तर त्याची इन्फॉर्मेशन देऊच.
पिऊचं आता मी हेअर कर्लिंग करते. मी माझं कसं दाखवू, माझं हेअर कर्लिंग केले. थोडे दिसत आहेत की नाही, हा दिखा दो. दिसत आहेत की नाही, माझे खूप पातळ आहेत हेअर, पण असं काही लुक आहे. इट लुक गुड. चला आता आपण पिऊच्या करूया हेअर्स. ही जे आता बघा किती सुंदर असे कर्ल्स झालेत. इथे आम्ही कर्लिंग करतोय आणि इकडे बघा ही लोक मेनू बघतात आहेत. ही लोक आमच्या पोटा पाण्याचं बघतायत आणि आम्ही आमचं दिसणं कसं छान असू शकतं ते बघतोय. उपमा कॉर्नफ्लेक्स अभी ये साइड का ये वाला कुकिंग है. आता वाजलेले आहेत 5:28. आम्ही चाललेलो आहोत बीचच्या इथे बीचला. केतन बघतोय मॅप मध्ये बीच आहे इथे जवळ, सो तो बघतोय. बट जब हम दोनों ही आते हैं ना तो पूरा मतलब इतना भी हैपनिंग नहीं रहता, बट जब फ्रेंड्स रहते हैं तो बहुत हैपनिंग. हम दोनों रहेंगे ना, साला क्या है, आएंगे इधर रुकेंगे, पूल में जाएंगे, खाना खाएंगे. सो गाईज मी रेबॅनचा चष्मा घेतलेला आहे. कसा वाटतं, इकडे कॅमेरा आहे याला आणि आता त्याच्यानी रेकॉर्डिंग चालू आहे. या चष्म्यानी रेकॉर्डिंग होते एकदम फर्स्ट क्लास क्लिअरिटीवाली. तुम्हाला नंतर मी ह्याचा व्हिडिओ पण अपलोड करते, ह्याचा व्हिडिओ पण नंतर दाखवते. एकदम क्लिअरिटी अमेझिंग आहे आणि लुक पण अमेझिंग आहे, एक नंबर. आणि आता मी जिथे पण बघते तर हे रेकॉर्ड होत आहे. हाय वैभव, हाय पिऊ. हाय पनवडी. सो कसा वाटला तुम्हाला हा चष्मा, गॉगल, ग्लेअर्स सांगा. स्मार्ट ग्लासेस, परत इथे ब्लूटूथ सुद्धा आहे आणि स्पीकर सुद्धा आहे. सो दिस इज अ परफेक्ट फोटोज काढू शकतो, फोटोज. व्हिडिओज काढू. आय थिंक बंद झालं, हां बंद झालं आता. 3 मिनिट्स रेकॉर्डिंग. ओ 3 मिनिट्सची रेकॉर्डिंग आहे. आणि हा चष्मा माझा नाही आहे, वैभवचा आहे. 1080p आहे. ओके ओके, खूप सुंदर आहे. आपण आता देऊन टाकूया वैभवला त्याचा चष्मा. हाच ना. ये राईट आहे. आम्ही अशा लोकांबरोबर आलो ज्यांना माहीतच नाही बीच कुठे आहे. ह्यानी हायवेच्या इथून आम्हाला फिरवून आणलं. आता वैभव आम्हाला बीचच्या इथून बीच शोधण्यासाठी फिरवतोय. अरे हाच होता. आणि ही मुलगी काहीच बोलत नाही, फक्त शॉर्ट्स घेते, नंतर वाटतं आवाज टाकणार आहे. तर तिथून राईड घ्यायचा, मग बीच आहे. स्ट्रेट आलो आम्ही तिथून आणि राईड घ्यायचा आहे. त्याने 360 मीटरचं सांगितलं नव्हतं, तिकडनं सरळ सांगितलं होतं. नागाव बीचचंच नाव आहे. इथून स्टॅरी नाईट विलाच्या इकडून हे नागाव बीच एकदम जवळ आहे. मी वॉकिंग आलो आणि हे दुकान बंद असण्याचं कारण आहे की बिबट्याचा वावर होता तिकडे. सो सगळे शॉप्स म्हणजे 6-7 नंतरच बंद झाले होते. हे आम्हाला लेट नाईट समजलं, पण खूप सुंदर क्लीन आणि एकदम छान असं बीच आहे. सो कधी आलात तर हे बीच विजिट करा आणि गड पण आहेत आजूबाजूला, ते पण विजिट करा. इथे ना तुम्हाला पॅराग्लायडिंग असे सगळे राईड्स मिळतील, घोडागाडी. आय नॉट रिकमेंड यू की घोड्यावर बसा.
असे सगळे राईड्स आहेत त्याच्यावर बसू शकता. ते बनानावालं आहे, घोडागाडी आहे, प्लस ती एक गाडी असते ना ती पण चालवायची, ती पण आहे. सो तुम्ही त्याच्यामध्ये पण बसू शकता. पण खूप क्लीन आणि नीट अँड टायडी आहे बीच. पानी चाहिए. असे हे गाडी पण आहे, तिकडे बसू शकता. आम्ही आलो आहे बीचवर आणि बीचवर एवढे सारे डॉग्स दिसलेत. बीचवर एवढे सारे बिचारे भुकेले डॉग आहेत, त्यांना केतन बिस्किट्स देतोय. इथे ना प्रत्येक जागेवर म्हणजे ठिकाणी असे रेस्टॉरंट खूप आहेत. सो तुम्ही कुठेही जेवू शकता, मस्त नॉनव्हेज जेवण मिळेल तुम्हाला. पण आमच्याच रिसॉर्टमध्ये सुद्धा आहे जेवण, सो आम्ही तिकडेच खाल्लेलं आहे आणि चांगलं जेवण होतं व्हेजमध्ये सुद्धा. हे तुम्ही कधी बघितलेत का? मी ऐकलंय की हे एक किडा असतो, तो बाहेर येऊन हे डिझाईन बनवून जातो. इथे सगळ्याकडे तेच आहे. सगळ्याकडे असे होल्स आहेत. वैभव आणि पिहू इकडे व्हिडिओ बनवत आहेत, फोटोज काढत आहेत. अतिशय सुंदर वातावरण आहे, अतिशय सुंदर. इथे आहे पिहू आणि इथे आहे वैभव. हाय, ह्यांच्यामुळे आमचे फोटोज व्हिडिओ चांगले येतात आहेत. काय नमस्कार. इथे BTS चाललाय आमचा व्हिडिओचा. पिहू आमची डायरेक्टर आहे आणि हे फायनान्सवाले आहेत. हे दोघं फायनान्सवाले आहेत. डन. ईयर के बाद में ट्राइपॉड पोज देगा और हम फोटो खींचेंगे. ठीक है. पण बीच बघा एकदम क्लिअर आहे, ना घाण दिसते कुठे ना काय, एकदम छान वाटतंय. आपण पण बीचवर जातो, कचरा फेकला नाही पाहिजे कुठेच. किती सुंदर वाटतंय ना, क्लीन बीच आहे, एकदम साफ सुथरं, एकदम मस्त वाटतंय. कुठे पण बघा तुम्ही, एकदम छान आहे बीच. आम्ही आत्ता पाण्यात जात नाही, मॉर्निंगला आम्ही एकदम निवांत येणार आणि मग पाण्यात जाणार. इथे वाटतं भरती पण येऊन गेलेली आहे, आता आहोटी आहे. सनसेट, वा सनसेट बघा किती भारी. ठीक आहे गाईज, आम्ही आता व्हिडिओ बनवतो आणि नंतर भेटतो तुम्हाला. बीचच्याच बाजूला आहे असं वडापाव, समोसा, चाट सगळ्याचं शॉप आहे. तो तेरे को क्या हील वाले से तू गिर जाती है, चप्पल से तेरा पैर रुकता है, तू कुछ पहनी मत. कुठे पंचवटी बीच रिसॉर्टमध्ये बीच आम्ही फिरलो. आता थोडाफार नाश्ता करणार आहे. सकाळी आम्ही इडली खाल्ली, त्याच्यानंतर आम्ही आता थोडाफार ब्रंच करायला आलो. आफ्टर दॅट मग आम्ही परत ओव्हर ॲक्टिंग पुन्हा रिसॉर्टला जाऊन आम्ही पुन्हा एन्जॉय करणार आहे. तो काय एन्जॉय करणार आहे ते तुम्ही नंतर बघा व्हिडिओमध्ये. स्टे ट्यून. आणि पिहूचे डोळे झुमलेत कांद्यामुळे. एवढी खुशी झाली, तिला अश्रू आले. इतनी खुशी. सो आम्ही आता इथे डिसाईड करतो आहोत की आम्ही आता प्रत्येक 1-2 मंथ्सनी पिकनिक काढणार. ये तो मेरे से ज़्यादा ओवर एक्साइटेड है. ये मी तर आता तिला 3 महिने बोलत होतो, मला बोलतो जास्त ओवर एक्साइटेड आहे. आता तो स्वतः बोलतो 2 महिन्यांनी, तो अति एक्साइटेड. पण त्याच्या आधी आम्ही दोघी बाहेर पडणार आहोत ब्लॉगिंगसाठी. हाँ पिहू, मैंने बड़ा भी पूछा, मैंने बोला कि अपन दोनों पहले बाहर निकलने वाले एक्सप्लोर चालू करने करो. के लिए. यस, बहुत जल्दी और बहुत जगह.
तो आमचा आलेला आहे बहुत जल्दी मतलब हर 3 मिसळ महीने में आने सँडविच अपना शेड्यूल बना के रखने का आणि 3-3 वडापाव महीने येतोय. अरे 3-3 महीने में आलू क्या है यार, आँख में लग रहा है, बहुत गंदा लग रहा तू खा जेवण कसं होतं? है. बहुत अच्छा था, बहुत टेस्टी था, स्पेशली वड़ा पाव वाज सो यम्मी. मतलब ये भूखेली थी इसके लिए बड़की हुई सेकंड मिसल पाव. और वड़ा पाव वड़ा पाव वाज यम्मी. कांद्याने गोळ केला. सोलकढी सगळं सकाळीच भेटतं का? मोदक वगैरे मोदक हा ओके 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 सकाळी म्हणजे मोदक हे सगळं भेटेल आता. पुरणपोळी सकाळी. दाखव एक सेकंड. कॉफी मिसल पाव भूखे. सिर्फ खाने से मतलब है. पोज दे. वही तो. रात्रीचा लुक असा काही आहे. मस्त वाटते. वाईब्स बघ ना काय भारी वाटतात ना. हा फूड एरिया आहे. आमच्याकडे डान्स आता सुरू झालेला आहे. क्रेझी पीपल विथ अस. जे पाहिजे ते ओ. हॅपी एनिव्हर्सरी टू यू. हॅपी एनिव्हर्सरी टू यू. हॅपी एनिव्हर्सरी टू यू. मे गॉड ब्लेस यू. उनको खिलाओ. साला मला 2-2 दिसतंय सगळं. 2 The next day. आता आहे आमचा स्विमिंग टाइम. यो मी नाही जात आहे. केतन आम्ही चाललोय स्विमिंग मध्ये. आता शॉवर घेणार मग स्विमिंग मध्ये. केतन पिऊ आणि वैभव जात आहे. तुला पोहता येत नाही. काही क्या से हाय. हॅलो. अरे वहाँ पे देख के है बोला जाता है. अरे पाणी भी एकदम गरम. केतन डाय करणार ना. ती चष्मा पकड़ी नहीं थी. हाँ इधर थोड़ा गरम है.
गुड मॉर्निंग मित्रांनो. सो आता झालेली आहे नेक्स्ट मॉर्निंग. इट्स आर वेडिंग ॲनिव्हर्सरी टुडे. आणि आम्ही फर्स्ट टाईम म्हणजे आम्ही 10th येतो आणि 11th जातो. बट यावेळी आम्ही 9th आलो. 10th पण राहणार आहे आणि 11th जाणार आहोत. सो कोझी एन्व्हायरमेंट आहे आणि इथेच आजूबाजूला एक्सप्लोअर करणार आहे. बीचला गेलेलो रात्री पण एवढं एन्जॉय करता आलं नाही बीचवर. सो तिथेही जाणार आहे आणि तुम्हाला थोडं ग्लिम्स देते एक्झॅक्टली काय काय आहे आजूबाजूला. आणि आपण आहोत नागावला. इथून जवळच 300 मीटरवर बीच आहे. सो आता मी रेडी होते. रेडी होऊन जाणार आहे ब्रेकफास्टला. सो इथेच इन हाऊस म्हणजे या पॅकेजमध्ये इन्क्लूड नाही आहे ब्रेकफास्ट. सो इथून आपल्याला वेगळं परचेस करावं लागते. सो दाखवते ते पण कसं आहे ओवरऑल. आणि भेटते तुम्हाला परत थोड्या वेळानंतर. गुड मॉर्निंग वैभव. गुड मॉर्निंग. हे आलू पराठा आहे. मी पोहे संपवलं. काय केतन? हाय गुड मॉर्निंग. आता काय प्लॅन आहे? भैया ये पराठा कितना हुआ? 4 हुआ ना? अभी लास्ट एक ही है। 5 है क्या? कितना है? नहीं 6 बोला था तो कैंसिल कर दो. अभी बना दिया अभी। बना दिया क्या? अच्छा. आलू के वजह से इट्स वेरी हेवी. रोटी ज़्यादा होती है। अभी थोड़ा थोड़ा ये करके एडजस्ट करके खा लो. गर्म है तो लंच का थोड़ा आराम से देखेंगे ना. इसे हम खाने में भी मैं खाने का बोल वेट कर रहे हैं। खाएंगे पेट भर जाएगा. ये दाल लेके के परोस दे, प्लेट हाथ में लेके खाते. अभी इधर मत दे. मी पण को फोटो पण काढ. गुड मॉर्निंग गाईज. सो आमचा हा आहे सेकंड डे आणि चेकआउट झालेला आहे. इथे आहे वैभव, केतन, हाय. पिऊ. या ना इकडे. सो हाऊ वॉज द ओव्हरऑल एक्सपिरियन्स? सांगू शकता जेन्युइनली काय पण? मस्त होतं. अरे आमचा स्टे चांगला होता. फक्त खाण्यासाठी इकडे त्यांच्या पॅकेजमध्ये इन्क्लूड नव्हतं. सो आम्हाला आला कार्ड्सनुसार आम्ही मागवत होतो जे पण आहे. सो तुम्ही इथे येत असाल तर स्टे इज व्हेरी चीप. बट तुम्हाला इथे फूड सेपरेट घ्यावं लागतं. आणि जवळपास एकच बीच आहे, तिथे तुम्ही फिरू शकता. इथे DJ वगैरे काहीच नव्हतं, स्पीकर्स वगैरे काहीच नव्हतं. आम्ही आमचंच एन्जॉय केलं. यस एक्चुअली यहाँ पे थोड़ा भी क्लाइंट सपोर्ट नहीं है. सो आप जैसे भी तो आप आमच्या ही मराठी येत नाही, समजून घ्या थोडं. हां बोलो बोलो बोलो. क्लाइंट सपोर्ट नहीं है. सो आप अपनी चीज़ें कैरी करके आओ. अगर यहाँ विज़िट करना है. खाना ओके है, एवरेज है, बट इट्स गुड. इट्स ऑल अप. हे सांग ना किती काय प्राईस? स्टे आम्ही आता मेक माय ट्रिप परत तुम्ही कुठल्या रे आपण केलं अगाडो सगळ्या साईडवरती वेगवेगळं असं तुम्हाला अगोडा. अगोडा सॉरी भाई. मी बुकिंग केलेलं होतं अगोडामधून आणि मेक माय ट्रिपमधनं पण करता येतं बरोबर? किंवा तुम्ही कॉल करून पण त्यांना विचारू शकता. कुठल्याही साईडवरनं तुम्ही करा, काही इश्यू नाही आहे. सो जिकडनं तुम्हाला चीप रेटमध्ये मिळत असेल विथ डिस्काउंट आणि आम्हाला क्रेडिट कार्डचे वगैरे ऑफर्स होते. सो आम्ही अगोडावरनं बुक केलं. सो आम्हाला सो इट वॉज अराउंड 2700 पर 2 पर्सन फॉर 2 days. 2 days. ओके. सो इट इज कम्पेअर टू अदर रिसॉर्ट चांगले आहे. ब्रेकफास्ट आणि लंच त्याच्यामध्ये काही इन्क्लूड नाही. सो ओनली स्टे इज 2700 फॉर 2 days. त्याचे पण तुम्ही पकडून चाला की 4 जणांचे अजून 2500 रुपये एक्स्ट्रा खायचे होऊ शकतात. आणि आसपास खूप सारे रेस्टॉरंट्स आहेत जे तुम्ही एक्सप्लोअर करू शकता आणि तिथे पण खाऊ शकता. नॉनव्हेज, व्हेज तुम्हाला सेपरेट सगळ्याकडे अवेलेबल आहे म्हणजे रिसॉर्टमधनं बाहेर निघाल्यावर. सो दॅट्स इट. सो आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बोल. डू लाइक, सब्सक्राइब, शेयर एंड हमारे साथ बने रहे.